नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघतोय आणि त्याच्यामध्ये आज आपण तिसरा लॉ बघणार आहे। तो लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन। सगळ्यात सुरुवातीला हा लॉ कुणी दिला ते बघूया आपण। दिस लॉ वॉज प्रपोज्ड बाय जॉन डाल्टन। हा लॉ आहे तो जॉन डाल्टन या सायंटिस्टने दिला। जॉन डाल्टनचं जे पिक्चर आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। त्यानं ह्या लॉमध्ये काय काय सांगितलं ते आता आपण बघूया। इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट 2 or more elements may form more than one compound। त्यानं ह्या लॉमध्ये असं सांगितलं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट कंबाईन करून म्हणजेच एकत्रित येऊन एक किंवा एक पेक्षा जास्त कंपाऊंड आहेत ते बनवू शकतात। मी पुन्हा एकदा सांगतोय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स कंबाईन करून एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स आहेत ते तयार करू शकतात। आता हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण एक्झाम्पल बघूया। फॉर एक्झाम्पल, फर्स्ट hydrogen combine with oxygen to form two compounds namely water and hydrogen peroxide। आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे तो कंबाईन करतोय आणि त्याच्यापासून दोन कंपाऊंड आपल्याला मिळत आहेत। पहिलं कंपाऊंड आहे वॉटर आणि दुसरं कंपाऊंड आहे हायड्रोजन पेरॉक्साइड। आता ह्या दोघांच्याही रिॲक्शन्स आपण जरा डिटेलमध्ये बघूया। सगळ्यात सुरुवातीला आपण पहिल्यांदा बघू हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर। हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून तुम्हाला काय मिळते तर वॉटर मिळते, हे लक्षात घ्या। आता हायड्रोजन आपण किती घेतलेला आहे तर हायड्रोजन आहे तो 2 ग्राम घेतलेला आहे, ऑक्सिजन आहे तो 16 ग्राम घेतलेला आहे आणि वॉटर आहे ते 18 ग्राम तयार झालेला आहे। आता दुसरे कंपाऊंड जे तयार होते हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून मिळून ते आहे हायड्रोजन पेरॉक्साइड। तेही आपण इथं लिहू हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट विल गिव्ह हायड्रोजन पेरॉक्साइड। आता अगेन हायड्रोजनचं जे मास आहे ते घेतलेलं आहे 2 ग्राम, ऑक्सिजनचं जे मास आहे ते घेतलेलं आहे 32 ग्राम आणि त्याच्यापासून जे H2O2 म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साइड तयार झालेलं आहे ते आहे 34 ग्राम। आता तुम्ही जर इथं बघितलं तर हायड्रोजनचं मास दोन्ही एक्झाम्पलमध्ये किती आहे तर 2 ग्राम आहे। दोन्ही केसमध्ये हायड्रोजनचं जे मास आहे ते 2 ग्राम आपल्याला दिसते, पण ऑक्सिजनचं मास आहे ते मात्र बदललंय। पहिल्या केसमध्ये ज्यावेळी वॉटर तयार झालं होतं त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं मास आहे 16 ग्राम आणि दुसऱ्या केसमध्ये जिथं हायड्रोजन पेरॉक्साइड तयार झालेलं आहे तिथं ऑक्सिजनचं मास आहे 32 ग्राम। आता याच्यासाठी मी एक स्टेटमेंट लिहितो। कोणतं स्टेटमेंट आहे बघा, 2 masses of oxygen that is 16 ग्राम and 32 ग्राम combine with a fixed mass of hydrogen। म्हणजेच ऑक्सिजनचे 2 मासेस कोणते 16 ग्राम आणि 32 ग्राम कंबाईन झालेत फिक्स्ड मास ऑफ हायड्रोजन, म्हणजेच 2 ग्राम जे हायड्रोजनचं मास आहे त्याच्याबरोबर कंबाईन झाले। आता हा जर मी रेशो काढायचा झाला तर हा रेशो येईल होल नंबरमध्ये, ठीक आहे, किंवा सिंपल नंबर्समध्ये हा रेशो येईल। आता हा रेशो काय असेल बघा, 16:32 in the ratio of small whole numbers that is 16:32। हा जो रेशो असेल तो असेल 16:32 आणि यालाच जर मी कन्वर्ट केला तर हा येईल 1:2, ठीक आहे। आता आपण याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल बघूया। कोणतं एक्झाम्पल आहे तर नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं। आता अगेन मी खाली लिहितो नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म 2 कंपाऊंड्स नायट्रिक ऑक्साइड अँड नायट्रोजन डायऑक्साइड। म्हणजेच नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन करून 2 कंपाऊंड बनतात। पहिलं कंपाऊंड आहे नायट्रिक ऑक्साइड आणि दुसरं कंपाऊंड आहे नायट्रोजन डायऑक्साइड। मी खाली रिॲक्शन लिहितो नायट्रोजन प्लस ऑक्सिजन इट विल गिव्ह नायट्रिक ऑक्साइड, ठीक आहे। हे काय नायट्रोजन आणि ऑक्सिजन मिळून काय मिळते तुम्हाला नायट्रिक ऑक्साइड। आता नायट्रोजनचं जे मास आहे ते घेतलेलं आहे आपण 14 ग्राम, ऑक्सिजनचं मास आहे ते घेतलेलं आहे आपण 16 ग्राम आणि नायट्रिक ऑक्साइड जे तयार झालेलं आहे ते आहे 30 ग्राम। आता याच्यानंतर दुसरं कंपाऊंड जे आपण बनतंय म्हणजेच नायट्रोजन आणि ऑक्सिजन पासून जे दुसरं कंपाऊंड बनतंय ते घेऊया। ते कोणतं आहे तर नायट्रोजन डायऑक्साइड आहे। त्याच्यासाठीची रिॲक्शन मी इथं लिहितोय नायट्रोजन प्लस ऑक्सिजन इट विल गिव्ह नायट्रोजन डायऑक्साइड। आता नायट्रोजनचं मास अगेन घेतलेलं आहे 14 ग्राम म्हणजे 14 ग्राम, देन 32 ग्राम ऑक्सिजन घेतलेला आहे आणि नायट्रोजन डायऑक्साइड जे बनलेलं आहे ते आहे 46 ग्राम। आता इथं अगेन दोन्ही रिॲक्शनमध्ये तुम्ही बघाल नायट्रोजनचं मास आहे ते कॉन्स्टंटच आहे। नायट्रोजनचं मास आहे ते किती आहे प्रत्येक केसमध्ये 14 ग्राम एवढंच आहे, पण ऑक्सिजनचं मास मात्र बदललेलं आहे। पहिल्या केसमध्ये ऑक्सिजनचं मास आहे 16 ग्राम आणि दुसऱ्या केसमध्ये ऑक्सिजनचं मास आहे 32 ग्राम। आता मी आणखीन एक स्टेटमेंट इथं खाली लिहितो
two masses of the oxygen, that is 16 gram and 32 gram, when combined with the fixed mass of the nitrogen. म्हणजेच ऑक्सिजनचे दोन मासेस 16 ग्राम आणि 32 ग्राम हे कंबाईन झालेत फिक्स्ड मास ऑफ नायट्रोजन 14 ग्राम बरोबर. हा सुद्धा रेशो अगेन जर आपण घेतला तर हा रेशो आहे तो अगेन होल नंबरमध्ये येईल, म्हणून मी लिहितो इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स. आता हा जो रेशो आहे तो काय येईल 16:32, म्हणजेच अगेन जर याला आपण कन्वर्ट केला तर तो येईल 1:2 मध्ये. म्हणून लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय सांगतो ते आता आपण बघूया, त्याचं स्टेटमेंट काय असेल ते आता आपण बघूया. वेन टू एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, म्हणजेच दोन एलिमेंट आहेत आपल्याकडे ए आणि बी, हे काय करतात एकापेक्षा जास्त कंपाऊंड आहेत ते फॉर्म करतायत. तर काय होतं बघा, द मासेस ऑफ एलिमेंट बी दॅट कंबाईन विथ मास ऑफ ए आर ऑलवेज इन द रेशो ऑफ द होल नंबर्स. म्हणजे बीचं जे काय मास आहे जे कंबाईन होणार आहे कोणाबरोबर ए बरोबर, ते कायम होल नंबर रेशोमध्ये असेल. ठीक आहे, आपण दोन्ही एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून दोन कंपाऊंड मिळतात, H2 आणि हायड्रोजन पेरॉक्साईड. त्याच्यामध्ये आपण हायड्रोजनला कॉन्स्टंट ठेवलं होतं आणि ऑक्सिजनचं वेट आहे ते मात्र बदलते आणि त्याचा रेशो आला 1:2. तसाच अगेन नायट्रोजनला पण दुसऱ्या केसमध्ये कॉन्स्टंट ठेवला होता आणि ऑक्सिजनचं मास अगेन काय आलं होतं, त्याचा जो रेशो होता तो 1:2. म्हणजेच काय, जो रेशो येतो तो स्मॉल होल नंबर्समध्ये येतो, हे हा लॉ सांगतो. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्रित आले आणि त्यांच्यापासून एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार झाले तर हा जो रेशो असेल तो कशामध्ये येतो, स्मॉल होल नंबर्समध्ये येतो, हे हा लॉ सांगतोय. आजच्या लेक्चरपुरतं आपण इथंच थांबू. बाकीच्या लेक्चर्ससाठी तुम्ही चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.